हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. बघू शकता पूर्ण पॅक केलेले आहात आणि आत्ता आपण निघणार आहे ऑन द वे टू अक्कलकोट. महाराजांच्या स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे आपल्याला. आपली टीम येते पूर्ण पुण्यावरून. मला त्यांनी बोलवलं आहे लवकर, पण ऑलरेडी ते 10 मिनटं लेट झालेले. सो बघूयात अजून किती वेळ वाट बघावं लागते त्यांची. मी आत्ता पुणे सोलापूरवरती हायवेवरती येऊन थांबलो आहे. आपली कार लावली तिकडे आपल्या पेट्रोल पंपापाशी पलीकडे, आणि इकडे एक उजेड आहे. या उजेडामध्ये मी शूट करतो आहे. आता बाकीचा लोक आपण नाश्त्याला वगैरे गाडीमध्ये शूट करूया. तर चलो, हॅप्पी जर्नी आम्हाला तुम्ही द्या आणि भेटूयात आपण स्वामींच्या मंदिरामध्ये स्वामीचं दर्शन घ्यायला. चलो, गुड मॉर्निंग गाईज. आत्ता झालेला आहे आपला नाश्ता आणि आत्ता आपण हायवेवरतीच आहे. नाश्ता थोडं पोटपूजा करून घ्यावी. आणि आता अक्कलकोट आपले स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे ते 20 किलोमीटर आहे फक्त आपल्यापासून. 20 किलोमीटरच्या नंतरनं त्याच्या पुढे गेलं तर तिथे एक ऑप्शन आहे आपल्याकडे. आपण गाणगापूरला जाऊ शकतो. तर तिकडे दर्शन करून आता आमचा रन टाईम प्लॅन असा ठरला आहे की आपल्याला गाणगापूरला पण जायचं आहे. तो बघूयात किती ऑप्शन होतात, काय होतं. जर यांचा नाश्ता लवकर झाला तर आपण आधी अक्कलकोटला जाणार आणि अक्कलकोटवरून पुढं ऑन द वे टू गाणगापूर. बघूयात, खूप काही देवदर्शन होईल, खूप काही शिकायला भेटेल. असं एक्सप्लोर करत जाऊयात आपण. लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. तुम्ही पण लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी पण आशीर्वाद घेऊन जाईल मी. हे लोक इकडे नाश्ता करायला बसलेत. दिस वन, एवढे लोक थांबलेत. आणि पलीकडे आपली I-10 लावलेली आहे सरची. दिस वन I-10 वरती आलोय. आणि आम्ही हे पण केलं तर घरून पण आम्ही भरपूर खायला आणलंय. तुम्हाला दाखवतो बघा, एवढं भरून आणलंय आम्ही खायला. एवढं असं आहे, हे बघा, एवढं भरून आणलंय. चलो, भेटूयात आता मंदिरामध्ये गेल्यावर. बाय. तर मित्रांनो, फायनली आपल्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आत्ता खूप काही गर्दी आहे. मी तुम्हाला शूटिंगमध्ये दाखवलं आहे. एवढे जास्त प्रमाणात गर्दी आहे ना, फर्स्ट टाईम एवढी गर्दी बघितलेली. आपण दर्शन घेतलं आहे, ऑलमोस्ट 1 तास गेला आपल्या दर्शनामध्ये. ते पण आम्ही इमर्जन्सी दर्शन घेतलं, म्हणजे हे करून काय म्हणतो आपण त्याला, पे करून जे म्हणतो आपण त्या टाईपने. बट नाही तर रांगेत जर उभं राहिलं तर अजून जास्त प्रमाणात त्या ठिकाणी हे होतं आहे, वेळ लागतो आहे. बघू शकता पूर्ण ऊन वगैरे झालं आहे, तोंडावरती पण हे झालं आहे. आत्ता मस्तपैकी थोडं फ्रेश पण वाटतं आहे, पण उन्हामुळे थोडंसं हे झालं आहे. सो थोडं आम्ही रेस्ट करतो आता इथे सावलीमध्ये. इकडे बॅक साईडला बघू शकता पूर्ण लोक थांबलेले आहेत सावलीला वगैरे, बिकॉज ऊन खूप झालेलं आहे. आणि जर टाईम बघितलं तर आता ऑलमोस्ट 1 वाजत आलेले आहेत. करेक्ट 1 वाजलेत, .1 वाजलेत. आणि दुपारचा टाईम आहे. आता जेवणाची पण वेळ झालेली आहे. स्वामींचा महाप्रसाद असतो, आपण इथं महाप्रसादाचा पण लाभ घेऊयात. आणि आत्ता आपल्याला प्रस्थान करायचं आहे गाणगापूरकडे.
फ्रेंड्स, आज आपण गंगापूरमध्ये आलो आहेत. आताच आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटतंय आल्यानंतर. आणि सगळं भक्तिमय वातावरण आहे आणि आमचे सगळे फ्रेंड्स ग्रुप WIT सगळे मेंबर्स आपण इथं आलेलो आहेत. तर खूप छान वाटतंय. थँक्यू. मित्रांनो, अशा पद्धतीने संतोष सरांनी सांगितलंय गंगापूरचं आपलं दर्शन झालेलं आहे. आणि याच्या आधी आम्ही दर्शन करून आलतो अक्कलकोटचं. बरोबर. अक्कलकोटवरून म्हणजे प्लॅन नव्हता, पण आमच्याकडे टाइम होता. सगळेजण टाइम टू टाइम आले सकाळी लवकर, त्याच्यामुळे आम्हाला टाइम गावला. म्हणून आमचा अक्कलकोट पण झाला आणि गाणगापूर पण झाला. आता रिटर्न बॅक टू. आता किती वाजले सर? आता जवळपास आपल्याला 3 वाजलेले आहेत. 3-3:30. ओके. सो त्याच्यामध्ये आपल्याला 5 वाजायच्या पर्यंत इथनं निघायचं आहे, म्हणजे जेणेकरून 9 वाजेपर्यंत आपण पोहोचू पुण्यात 4 तासामध्ये. सो बघूयात किती वेळ लागतोय, काय होतंय. मागं सुरेश सर बसलेत आणि गणेश सर येत आहेत. आणि जरा इथं बघू शकता, बॅक कॅमेरा दाखवतो मी तुम्हाला. लोक जरा चिंतन करायला बसलेत. सो आम्ही पण थोडं चिंतन करणार आहे आणि मन शांत करून घेणार आहे. चलो बॅक कॅमेरा ऑन करतो. हे बघू शकता, इकडे लोक बसलेले आहेत छानसे. आणि पुढे जे बघताय तुम्ही, ते पुढे आपलं मंदिर आहे. हे ते बघा, दत्त मंदिर आहे. पुढं TV वरती पण ते शो करतायत. आणि इकडे पूर्णपणे असे लोक बसलेले आहेत सगळे. आणि अशा पद्धतीने विवाह आहे. सो एकंदरीत खूप मन प्रसन्न होतं आणि मनाला शांत वाटतं. चलो आता आम्ही निघणार आहे बॅक टू पुणे थोड्या वेळात. जरा इथं बसून बघूयात किती वेळ लागतोय, काय होतंय. चलो, काय ॲड करायचं आहे? या ठिकाणी आज आल्यानंतर खूपच छान वाटतंय. जर एकंदर बघितलं, आज जो भक्तांचा जो संख्या जी आहे आज खूपच आहेत. कारण की याच्या पाठीमागचं आपण कारण जर बघितलं तर, कारण की 3 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोस्टली इथं कुठल्याही देवाच्या दारी जर बघितलं आपण, श्रीमंत नाही ना गरीब नाही, सगळ्या समाजातील लोक आपल्या या ठिकाणी बघायला भेटतील. आणि बरेचसे भाविक जे आहेत आता लाईनीमध्ये पण थांबलेले आहेत, तरी सुद्धा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता सगळे लोक व्यवस्थित दर्शन घेत आहेत आणि त्या एक भक्तिमय मध्ये रंगलेले आहेत. चलो, थँक्यू सर.